तर बागेमध्ये अगदी कॉमन लागणारी पेस्ट किंवा कीड म्हणजे मिलीबग्स किंवा ज्याला मराठीत पांढरा मावा म्हणतात, तर ती असते. तर त्याच्यासाठी अगदी सोपा ऑर्गॅनिक उपाय म्हणजे नीम ऑइलचा स्प्रे करायचा. तर नीम ऑइलचा स्प्रे कसा तयार करायचा ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मी हे उगाऊचं नीम ऑइल घेते, जे की 10,000 PPMचं आहे. साधारण एवढंच घ्यावं, कारण मग ते इफेक्टिव्ह राहतं. तर हे मी उगाऊचं घेतलं आहे, पण तुम्ही कुठलंही दुसरं तुमच्या लोकल स्टोअरमध्ये मिळणारं किंवा ॲमेझॉनवर मिळणारं कुठलंही तुम्ही नीम ऑइल घेऊ शकता. ह्याची लिंक मी खाली तुम्हाला देईन, तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर. तर कसं ह्याचं मिश्रण तयार करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते. तर अशी कुठलीही स्प्रे बॉटल घ्यायची आपण आणि ह्याच्यामध्ये आता हे जे काही नीम ऑइल आहे ते 5 ml 1 लिटरसाठी. तर हे अंदाजे मी घेते आता. हे एक टोपण भरून मी घेणार आहे, कारण हा माझा 2 लिटरचा पंप आहे. पूर्ण एक टोपण नीम ऑइल घेणार आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा कुठलाही शॅम्पू म्हणा किंवा डेटॉल म्हणा असा कुठलाही साबण घालायचा आहे. म्हणजे काय होतं की पाणी आणि ऑइल हे व्यवस्थितपणे मिक्स होतं. तर ह्याच्यामध्ये आता मी डेटॉल घालते आहे, पण तुमच्याकडे जे छोटे 1 रुपयाचे शॅम्पूचे सॅचे मिळतात ना, ते पण घातले तरी चालतात. म्हणजे साधारण 1 लिटरला 1 चमचा. आणि तुम्हाला जर अजिबात केमिकल वापरायचं नसेल तर ऑर्गॅनिक हँडवॉशसुद्धा मिळतात, ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. म्हणजे तेल आणि पाणी या 2 गोष्टी छान मिक्स होतात. तर आता मी हे भरून घेणार आहे पाण्याने. तर स्प्रे करायच्या आधी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे स्प्रे कधीही भर उन्हात करायचा नाही. अगदी लवकर सकाळी किंवा उशिरा संध्याकाळी करायचा. आणि जो इन्फेक्टेड पोर्शन आहे झाडाचा तो पूर्ण पाण्याने आधी धुवून घ्यायचा. तर हे असं मस्त हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि आता हे जे आहे हे जनरली जो मावा आहे किंवा काय म्हणू आपण त्याला, मिलीबग्स. तर मावा आणि मिलीबग्स हे जनरली सगळं पानांच्या खाली लागतं. हे बघा इथे हा जो आहे हा मिलीबग आहे. तर ह्याला असं त्याच्यावर एक पांढरं आवरण असतं आणि खरा जो कीटक असतो तो त्या पांढऱ्या आवरणाच्या आत असतो. तर नीम ऑइल काय करतं, तर हे जे वरचं पांढरं आवरण आहे ना ते डिस्टर्ब करतं. म्हणजे मग ते डिस्टर्ब जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आतला कीटक मरत नाही. त्यामुळे नीम ऑइल आणि साबणाचा स्प्रे यांनी हे पहिलं वरचं पांढरं जे त्याच्यावरचं कीटण आहे ते जातं आणि मग ॲक्च्युअल तो जो काही किडा आहे आतला तो मरतो. तर आता ह्याच्यावर आपण मारूया नीम ऑइलचा स्प्रे. हे बघा, आता तुम्ही बघू शकता ते जे काही वरचं पांढरं त्याच्यावरचं आवरण होतं ते आता निघून गेलं आहे ह्या स्प्रेमुळे. आणि आतला जो किडा आहे, ॲक्च्युअल किडा, हा जो ॲक्च्युअल किडा आहे तो तुम्हाला आता दिसत असेल बघा. तर अशा प्रकारे हे नीम ऑइल काम करत असतं. पण जेव्हा कीड लागते तेव्हा ती अशी पानांच्या खालच्या बाजूला लागत असते. त्यामुळे हा जो स्प्रे आहे तो आपल्याला असं प्रत्येक पान उलटं करून त्याच्यावर मारायचा असतो. तर एक दर 15 दिवसांनी कीड असो नसो हे आपल्याला मारायचंच आहे. म्हणजे मग कीड तशी दूर राहते. आणि हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, त्यामुळे आपल्या झाडांसाठी एकदम सेफ आहे. आणि जेव्हा खूप जास्त प्रमाणात हा पांढरा मावा लागलेला असतो आपल्या पानांच्या मागे, तेव्हा मात्र ते जे काही पान असतं जे खूप जास्त इन्फेक्टेड आहे ते काढून आपण लांब फेकून द्यायचं असतं आपल्या बागेपासून. आणि जिथे थोड्या प्रमाणात अशी कीड लागली आहे तिथे मात्र दर 3 ते 4 दिवसांनी हा फवारा नीम ऑइलचा आपण करायचा असतो. तुम्हाला नीम ऑइल विषयी माहिती होती का? किंवा तुम्ही तुमच्या बागेमध्ये नीम ऑइल कसं वापरता? तुमची पद्धत काय आहे? तेही मला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला अजून काही असेच नॅचरली केमिकल न वापरता कीड आपल्या झाडांपासून लांब ठेवण्याचे काही उपाय सांगणार आहे. त्यामुळे माझ्या पेजला नक्की फॉलो करा.